स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या प्रीती पोकळे ब्लॉग्स मध्ये। आज आपण हेअर मेहंदी कशा पद्धतीने लावायची आणि ती कशा पद्धतीने चॉईस करायची, आयुर्वेदिक मेहंदीचा कसा रिझल्ट येतो आपल्या केसांवर आणि ती कशी भिजवायची आणि त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू ऍड करायच्या आणि ती लावल्यानंतर आपल्या केसांवर किती वेळ अप्लाय करून ठेवायची आणि किती वेळानंतर धुवायची, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला केसांना शाईन येते। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। चला तर बघू मग व्हिडिओ कसा आहे आपला। तर फ्रेंड बघू शकता तुम्ही, ही नुपूरची हिनाची प्युअर हिना अशी मेहंदी आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल्स नाही आणि आपल्याला केसांच्या लेंथनुसार आपल्याला ती एक पुडी किंवा दोन पॅक अशी आपल्याला आपल्या केसांच्या लेंथनुसार घ्यायची आहे। तर याच्यामध्ये खूप गारवा असतो, खूप थंडावा असतो आणि आपल्याला आपल्या जी हेअरची लेंथ आहे ती मोठी होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते। तर मी माझ्या केसांची लेंथ मोठी असल्या कारणाने मी 2 पॅकेट घेणार आहे मेहंदीचे। आपण 1 घब्बर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चहा पावडर टाकलेली आहे आणि आपल्याला ते मेहंदी मिक्स करण्यासाठी ते पाण्याचा यूज करायचा आहे। उकळल्यानंतर ते पाणी थंड होऊन द्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला वापरायचं आहे। अशा पद्धतीने आपण एक बीटरूट घेतलेला आहे आणि त्याचा पल्प आपण काढून घेणार आहे आणि तो मेहंदीमध्ये मिक्स करणार आहोत। तर त्यामुळे कलर खूप छान येतो, तात्पुरता असतो तो कलर, पण त्यामुळे शाईन छान दिसते। एक बीटरूट पूर्ण घेतलेला आहे, मिक्स करून घ्यायचं, ग्राइंड करून घ्यायचं मिक्सर मध्ये आणि चॉप केल्यानंतर आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं आहे। ओके, अशा पद्धतीने आपण ते क्रश करून घेतलेलं आहे बीटरूट आणि त्याचं अशा पद्धतीने ज्यूस काढलेला आहे, बघू शकता तुम्ही। या बीटरूटनी मेहंदीमध्ये ऍड केल्यानंतर कलर 1 नंबर येतो, 1 नंबर, खूप छान शाईन येते। बघितलं तर ती जास्त काळापुरती नसते, ठराविक काळापुरतीच असते, पण आपण म्हणतो की किती सुंदर कलर आला, किती छान कलर आला, किती छान दिसतंय केस। तर असं काही सिक्रेट्स वापरावं लागतं, त्यावेळेस कुठं काहीतरी वेगळं पण दिसतं। तर अशा पद्धतीने आपण ते जो ज्यूस आहे तो मेहंदीमध्ये ऍड करणार आहे। जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात ऍड करायचं आहे आणि आपण जी चहा पावडर आहे ती पाण्यामध्ये पूर्ण उकळून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी हे गार करून घेतलेलं आहे आणि ते पण आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये ऍड करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण ती मेहंदी त्यामध्ये थोडं पाणी टाकून ऍड करणार आहोत। एकदाच जास्तीचं पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी ऍड करायचं आहे। एकदाच जास्तीच पाणी टाकलं तर ती पातळ होण्याची जास्त दाट शक्यता असते, त्यामुळे असं थोडं पाणी टाकून आपण ती मिक्स करू शकतो। त्यामुळे कलर पण खूप छान येतो मेहंदीला आणि केसांची ग्रोथ होण्यास पण छान मदत होते। जे स्काल्प आहे आपले ते मजबूत होण्यासाठी मदत होते आपल्याला। तो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मेहंदी मी पूर्ण कालवलेली आहे आणि मला ती पूर्ण ओव्हरनाईट ठेवायची होती, पण आता वेळ नाही, मला थोडं फंक्शनला जायचं आहे, त्यामुळे मला ती लवकरात लवकर लावायची आहे। त्यामुळे मी ओव्हरनाईट ठेवणार नाही, ती लगेच लावणार आहे आणि लगेच लावल्यानंतर त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने होतो तो आपण बघणार आहोत। तर लावताना पण बघणार आहोत आणि रिझल्ट कशा पद्धतीने आला ते पण बघणार आहोत। चला तर बघू आपण। फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मेहंदी लावलेली आहे, मी पूर्ण कव्हर केलेला आहे। तर पूर्ण व्हिडिओ जर टाकला असता मेहंदीचा तो खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्या कारणाने मी फक्त कशी लावली ते दाखवलेले आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा।